होतं की मी पक्ष सोडणार नाही किंवा माझी पक्ष सोडायची कुठली इच्छा नाही. मी आतापर्यंत अजितदादाबरोबरच काम केलेलं आहे आणि इथून पुढं देखील माझी कोणती दिशा पक्ष बदलण्याची किंवा विचार बदलण्याची नाही. म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करेल. भले पक्षाचा अध्यक्ष जरी कोणा नाही केला तरी येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणुका असतील किंवा जे काय पक्षाचं कार्य असेल मी माझ्या पद्धतीनं जसं आत्तापर्यंत करत आलो तसं करत राहणार. या दृष्टीनं मी पक्षाला माझ्या भावना त्यावेळेस कळवल्या. पक्षाच्या वतीनं त्यावर काही विचार मला फक्त आमचे सेक्रेटरी साहेबाचा फोन आला की असं काय. मी म्हणले असंच आहे. ठीक आहे म्हणले. म्हणजे त्यांनी त्याच्या भाषेत सांगितले की बाबा असं काही विचार पक्ष करेल असं आम्हाला वाटत नाही. बघ पण माझा असा अनुभव आहे की मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो म्हणजे मी झालो किंवा आणखीन आम्ही कोणाला केलं त्यावेळेस मी काय त्यावेळेस बी अध्यक्ष नव्हतो. मागचं इलेक्शन आम्ही महापौराचं लढवलं त्यावेळेस बी मी काय अध्यक्ष नव्हतो. पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि आज देखील मी अध्यक्ष असलो काय नसलो काय पण आज बी मी तसा अध्यक्ष मीच आहे. पुन्हा नाही तर वेगळा अर्थ काढायचा. अध्यक्ष मीच आहे. पक्षानं त्यावर काही आणखीन प्रतिक्रिया बी दिली नाही आणि हे बी केलं नाही. पण आपण अध्यक्ष असूनच असं काही पक्षासाठी काम करावं असा भाग नाही. काम करता येते. तर त्या दृष्टीनं आपण मी ती माझी भूमिका मांडली. आता काल इलेक्शन लागल्यानंतर मी काल मीटिंग घेतली. पक्षाच्या सर्व माझ्याबरोबर जे सातत्यानं काम करणारे पदाधिकारी आहेत आणि फक्त पदाधिकाऱ्याचीच आपण काल या ठिकाणी मीटिंग घेतली. मग माझी नगरसेवक आहेत, माझी सदस्य आहेत जे पक्षाबरोबर पक्षकार्य म्हणून काम करतात इतके दिवस त्यांची सर्वांची मीटिंग घेतली आणि इलेक्शन लागलं या दृष्टीनं आता पक्षाचे आदेशाची वाट न पाहता आपण पक्षाचे जर पाईकच आहेत तर त्या दृष्टीनं आपण पक्षाचं काम इलेक्शनच्या दृष्टीने आपण काम सुरू केलेलं आहे. काल मी नुसती बैठक बोलवली. बाकी पक्षाची जर बघितलं वेगळ्या वेगळ्या पक्षांना मुलाखती घेतल्या. बऱ्याच पक्षांनी 2 वेळा फॉर्म भरून घेतले. आपण कुठेतरी आम्ही कुठेतरी त्यामध्ये कुठेतरी कमी आहेत असं वाटत होतं. म्हणून मी कालपासून ते काम सुरू केलं आहे आणि कालच्या मीटिंगमध्येच आमच्या पक्षाकडूनच जवळपास जरी 65 जागा जरी असेल तर मला वाटतं 70-75 नुसत्या पक्ष पदाधिकारी माहिती नसणाऱ्यांसुद्धा या ठिकाणी आमच्याकडे अर्ज आलेले आहेत. हे याच्यात आम्ही काल फक्त नोंद करून घेतली. म्हणून आता पक्षाच्या दृष्टीने आपण काम करायचं आणि पक्ष हा आपलं सर्वस्वी समून येणारी महापालिका ही राष्ट्रवादीच्या विचाराचा त्या ठिकाणी महापौर असला पाहिजे. राष्ट्रवादीची सत्ता तिथं अबाधित जशी 2012ला होती, 2016ला होती किंवा 2006ला नगराध्यक्षाचं पद असेल. त्याच्यानंतरचं मध्यंतरीच्या काळात आपण सजुलाला त्या ठिकाणी जनरलमधून नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्याच वतीने केलं होतं. म्हणून परभणीची जनता किंवा परभणीचे नागरिक सातत्यानं राष्ट्रवादीच्या मागं राहिलेले आणि आमचा एक विकासाचा अजेंडा त्यावेळेसपासून आम्ही चालवत आलो तर बऱ्याच गोष्टी आमच्या माध्यमातून त्यावेळेस झाल्या. आता उद्याच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणायचा हा ध्यास घेऊन हा संकल्प मी कालच्या मीटिंगमध्ये निर्धारित केला आणि परभणीकरांना एक महापौर म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता, पक्षाचं नाव उंचावणारा कार्यकर्ता या दृष्टीनं आपण या ठिकाणी महापौर बसवायचा आमचा एक संकल्प आहे आणि आम्ही निश्चितपणाने त्याच्यात यशस्वी होऊ असा आम्हाला आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं एक ठाम विश्वास आहे. म्हणून जो काही थोडाफार संभ्रम मला बऱ्याच पत्रकार बांधवाचे फोन आले नेमकं काय नेमकं याच्यावर काय आपली प्रतिक्रिया. म्हणून मी म्हणलं आता उगत थांबून चालणार नाही, काहीतरी आपण आपल्याकडून स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही आणि आमची सर्व टीम ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार बरोबर आहेत, राहणार आणि कायमस्वरूपी राहणार.
आता मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बांधवाला माहिती आहे की आता आमच्या ज्येष्ठ तसे सहकारी अण्णा बी आहे तिथं. एकनिष्ठ राहणाऱ्यापैकी मला वाटतं मी एक आहे. आणि जर आपण शोधून काढले पक्षाचे, मग कोणत्या पक्ष असो, शिवसेना, काँग्रेस, भाजप, ह्याच्यात बघा तुम्ही जे काय 2-3च नावं सापडते तुम्हाला की त्या पक्षाशी आजाद जेव्हापासून पक्ष स्थापन झालेत किंवा जेव्हापासून ते राजकारणार आहेत तेव्हापासून, आता मी नाव घेणार नाही त्याचे, पण तुम्ही शोधा 2-3 जणांच्या वर तुम्हाला कोणी सापडणार. आणि मला वाटतं त्यापैकी मी एक आहे. आमचा जो स्प्लिटअप झाला तो मी दादाबरोबर आहे म्हणून तसं दादाबरोबरच आहे. 91 पासून मी दादाबरोबर आहे आणि आज बी मी त्यांच्याबरोबरच राहणार. ही माझी भूमिका. त्याच्यावर किती बोलावं हे वेगळा विषय. मी त्यांच्या मताची सहमत असूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्षनेता हे नॉमिनेट असतो. विरोधी पक्षनेता ज्या पक्षाचा दुसऱ्या नंबरचा जो पक्ष आहे त्याला विरोधी पक्षनेता निवडला जातो विरोधातला. आणि सभापतीची निवड असते. सभापती ज्यावेळेस होतो, समजा स्थायी समितीचा सभापती होतो, सभापतीचं प्रत्येक पक्षाचं त्या संख्येनुसार संख्याबळ निवडून जात असतं. परभणी महापालिकेमध्ये स्थायी समितीचं संख्याबळ 16 आहे. मग एक क्रायटेरिया जातो की गेल्या वेळेस समजा आपण उदाहरण सांगितलं की 30 सदस्य हे काँग्रेसचे होते, 18 सदस्य हे राष्ट्रवादीचे होते. मग त्या ठिकाणी 8 मेंबर काँग्रेसचे गेले, 4 मेंबर राष्ट्रवादीचे गेले, 2 मेंबर भाजपचे गेले, 2 मेंबर शिवसेनेचे गेले. आता 16चं संख्याबळ. आता 16च्या संख्याबळ तशीच परिस्थिती ज्या समजा महिला बालकांना सभापती आहे किंवा ज्या कोणी कमिटी आहेत, आरोग्य समिती, ह्याची ही निवडणूक होत असते दरवेळी. आणि संख्याबळ ही त्याच्या संख्येनुसार ठरवलं जातं. मग काय होतं एका ह्याच्यात की कमिट्या ज्यावेळेस स्थापन होतात तर कोणत्या कमिटीमध्ये जास्त सभासद विरोधाचे होतात. अलग लक्षात तुमच्या. एखाद्या कमिटीचा आरोग्य समितीचा विरोधी पक्षाचे 9 जातात, रनिंग पक्षाचे 4 जातात, 7 जातात. त्याचं कारण असं आहे की एका सदस्याला 3 कमिटीच्या वर जाता येते. 3 कमिटी, एक सदस्य समजा विजय जामकर आहेत आणि शंकर आहे, यात हे विरोधी आहेत आणि सत्ताधारी आहेत, ह्याला बी 3 ह्याच्यात जावं लागतं, 3 कमिट्यामध्ये, आणि हे बी 3 कमिट्यामध्ये जातात. तर तिथं कमी जास्त होतं संख्या. म्हणून बऱ्याच ठिकाणी असं होतं की सभापती जे आहेत विरोधी पक्षाचे सुद्धा होतात संख्याबळानुसार, कारण तिथं जी संख्या आहे ती कुठं ह्याची वाढते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गुड्डे साहेब काय बोलले मी त्याच्याशी नाही क्रॉस केली, पण ही निवडून येणारे आमचे त्यावेळेस होते. शहराची वाट कोणी लावली? काँग्रेसने लावली. तुम्ही साक्षीदार आहेत सगळेजण. मी सांगा तुम्हाला जे अपेक्षित उत्तर द्या. अपेक्षित आणि काँग्रेस म्हणल्यापेक्षा जे 8 वर्ष गेले सत्ता होती त्यांनी लावली. हीच आता जी चर्चा चालू आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आली, समांतर योजना आली, हे कोणाच्या काळातले आहेत? राष्ट्रवादीची सत्ता होती. पहिले 2.5 वर्ष मी महापौर होतो, दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये वडकरताई अध्यक्ष होत्या. त्यांच्या अखेरच्या पिरियडमध्ये आपण हे सगळे प्रस्ताव सबमिट केलेले होते. आणि त्याच वेळेस जे प्रस्ताव आम्ही सबमिट केले होते तर त्यावेळेसच्या दृष्टीनं त्यावेळेस बी आमच्यावर आरोप झाले की तुम्ही जागा घेतली नाही ना, प्रस्ताव कसे हे केले. आज तरी जागेचा विषय संपलाय का? आज तरी युनिव्हर्सिटीने जागा दिली का? आणि जी जागा मागच्या काउन्सिलनं खरेदी केली ती म्हणजे त्या योजनेला पूर्ण होणारी आहे का? मला जितकं कळतंय या शहराचं काम करत असताना परभणी शहराचा जो वॉटर फ्लो आहे म्हणजे नैसर्गिक फ्लो ज्याला म्हणतो आपण तो उत्तर दिशेला आहे. गंगाखेड रोड, सॉरी दक्षिण दिशेला, हे उत्तर दक्षिण दिशेला आहे. पिंगळगड नाला कोणीकडे वाहतो? पिंगळगड नाला तर असं वाहतो, पण जेवढे आपले जुने नाले, कादरामधून निघणारा नाला डिगी नाला म्हणतो तो राईट साईडला वाहतो. वसमत रोडला 3 नाले होते. आता सध्या समशेरभूमीतून जो रेल्वे स्टेशनला जातो युनिव्हर्सिटी गेटला तो एक नाला कोणत्या दिशेला वाहतो? दक्षिण दिशेला. त्याच्या पलीकडे 2 नाले जे होते ते आता अस्तित्व नाही राहिलं, म्हणून वसमत रोडला एवढं पाणी वाहते, जमा होते. त्याचा सुद्धा नॅचरल फ्लो कोणीकडे आहे? मग ती जागा तुम्ही
उत्तर दिशेला कशी काय खरेदी केली? मग पाणी गंगा उलटी वाहणार आहे का? म्हणजे तुमचं पाण्याचा फ्लो उलटा जाणार आहे का? ह्या काही तांत्रिक गोष्टी आहेत. आणि जागेचा प्रश्न आणखीन हे झालेला नाही. आता जो त्याच्यात हे करायचं काय म्हणतात तो वाटा महापालिका 10% वाटा भरण्यासाठी मला 6 वर्ष फेटावं लागलं. 10% वाटा पाणी पुरवठा योजनेसाठी. त्यात बी आम्ही 6% जवळपास शासनाकडून ती म्हणजे शासनाकडून हप्ता भरून घेतला. त्यावेळेस कुठं पाणी पुरवठा योजना? त्यावेळेस जर आम्ही डिसिजन घेतलं असतं तर तुमच्या प्रत्येक व्यक्तीवर 3,500 रुपये महापालिकेने वसूल केले असते. ते आम्ही त्यावेळेस केले नाही. आता 122 कोटी रुपये समांतर योजनेमध्ये जमा करायचे. समांतर म्हणजे तुमचा वाटा भरायचा म्हणजे कुठून भरायचा? तुमच्या खिशातून भरायचा, सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून भरायचा. आणि एवढा 122 कोटी रुपयाचा निधी महापालिका कुठून आणणार? हा एक इव्हन समांतर योजनेचा जो 20-22 कोटीचा हिस्सा येणार ते कुठून आणणार? प्रश्न तेच उपस्थित होतोय की जर समजा शहराच्या विकासाचा प्रश्न असेल, आता हे सगळं तुम्ही सांगता उलट याच्यावर कोणी काय बोलत का नाही? बोलायचा विषय नाही. बोलायचं म्हणजे कोणी बोलायचं करत नाही. आता तुम्हाला माहित आहे की हे विषय आहे. मी आज समजा आज मी सत्तेच्या बाहेर नाही असलं तरी पण शेवटी परभणीकर विकासाच्या नागरिक झोपलेत का? ते आता परभणीतली जनता सहनशील आहे, मग मान्य आहे. सहनशील पण म्हणजे किती दिवस सहनशील? नेत्यांनी तरी किमान मला हे 1 मिनिट माझे हे एवढं कंप्लीट करू द्या. तर ह्याच्यात मला एक कुठंतरी गोड बांगाची दिसते की योजना पूर्ण करायलोत आम्ही, असं करायलो. जे कोणी नेते बोलत असतील किंवा काय करतात, हे इतक्या लवकर पैसा निधीत जमा होणे शक्य नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे टेंडर प्रोसेस करणे, याला फायनलला कुठंतरी नेऊन टेकवणे आणि मोबिलायझेशन ॲडव्हान्स एक देण्याची प्रथा असते. जे की प्रताप देशमुख ज्यावेळेस होता नगराध्यक्ष होता त्यावेळेस मला सुद्धा दिला असता, पण मी दिलेला नाही. 10% 20% मोबिलायझेशन ॲडव्हान्स घेऊन आपली एजन्सी कुठेतरी नेमून ते मोबिलायझेशन ॲडव्हान्स उचलून घ्यायचा आणि ही योजना पुन्हा 10-20 वर्षासाठी रेंगाळत ठेवायची की काय, असा कुठेतरी मला या योजनेच्या माध्यमातून जे काय दिसायले ते कुठेतरी हे माझ्या डोळ्यासमोर दिसतं. मला जे दिसायले ते मी तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकते. दुसरा काही विषय असू शकेल, पण हे पैसा आणणार कुठून? आणि हे जर पैसा आणणार असेल तर आपल्या शासनाकडेच ह्याचं मागणी करावं लागेल. आणि शासनानं जर दिलं तरच ही योजना पूर्ण होणार. नाही तर या योजनेचं पूर्ण मला तर जे दिसते ते पूर्ण अंधारात. आणि आजचा 8 वर्षानंतरचा डिपेअर काउंट करा तुम्ही किती वाढ असेल. आम्ही आता सगळं सांगितलं, मग उद्या काही राहू दे ना. मला एवढी सगळी बेसिक माहिती आहे. फुलो कुठून दक्षिणेकडून उत्तरात आहे, सगळं आहे. इतरभूत माहिती मग तुम्ही माघार का घेतली यावेळी? यावेळी तर नितांत गरज होती तुमची. कशाची मागा?